शाहू महाराजांनी बांधलेले आहे त्या वेळेला. आणि त्या बाजूनी किल्लं सगळं भोवतानी इथं म्हणताना इथं गुप्त बैठकी खलबीते चालायचं त्यांचा. आमराई होती 3,500. हां, वेगवेगळ्या जातीची सगळे म्हणजे शेतात होती, त्याला पाणी द्यायला हे केले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा बारामोट्याच्या विहिरीला भेट द्यायला. हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, तुमच्या मित्रांनाही सांगा, कारण आपलंच हे आपल्या चॅनलचा इंट्रो आलेला आहे, तर नक्कीच बघा. पुण्यापासून पुणे सातारा बेंगलोर हायवेवर साधारण 100 किलोमीटर अंतरावर डावीकडे लिंब फाटा लागतो. हा फाटा आनेवाडी टोल नाक्यापासून 3 किलोमीटर पुढे आहे. हायवेपासून 2 किलोमीटर आत लिंब गाव असून तेथून पुन्हा 1 किलोमीटर अंतरावर उजवीकडील बाजूस शेरी नावाचा परिसर आहे. तेथेच आपल्याला बारामोट्याची विहीर पाहावयास मिळते. तसं पाहायला गेलं तर ही विहीर साताऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. शिवकालात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक वेगळीच उंची गाठली. छत्रपती शिवरायांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच अनेक किल्ल्यांची डागडुजी सुद्धा केली. त्यावेळेसच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यातूनच नव्हे तर या अशा वेगवेगळ्या बांधकामातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे लिंबची ही बारामोट्याची विहीर. ज्यांना ऐतिहासिक बांधकामे पाहण्याचा आणि त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे त्यांनी तर ही विहीर पाहायलाच हवी. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र शाहू महाराज पहिले यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके 1641 ते 1646 या दरम्यान वीरूबाई यांनी केले. या विहिरीची खोली 110 फूट असून व्यास साधारण 50 फूट आहे. लिंबगाव परिसरात सुमारे 3000 झाडांच्या आमराईला लागणाऱ्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली. ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं. म्हणजे ही विहीर आहे की भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत. म्हणजे बघा ना, विहिरीत उतरायला एक आलिशान जिना, भव्य कमान आहे. मध्यभागी महाल असून 2 बाजूंनी एक विहीर आणि उपविहीर असं बांधकाम आहे. या विहिरीचा आकार अगदी शिवलिंगासारखा दिसतो. उपविहिरीच्या तळ्यापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या नितळ पाण्यात आजही दिसतात. विहिरीचा आकार हा अष्टकोनी आहे, तर आतील बाजूस वर 4 वाघांची शिल्पे आहेत. त्यातील दक्षिणेकडील 2 वाघांच्या पायात 2-2 असे 4 हत्ती आहेत, तर उत्तरेकडील 2 वाघ आकाशात झेप घेत आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा की थोरल्या महाराज साहेबांनी दक्षिण दिग्विजय केला आहे आणि आता उत्तरेकडे झेप घेण्याची तयारी सुरू आहे. मी आता उभा होतो, माझा मित्र म्हणाला तुझं स्केच करतो, आणि त्यानं कोणाला तरी शाळा केली आणि मला तरी ढकलून खाली. या विहिरीवर 15 मोठा बसवण्याची सोय असून प्रत्यक्षात मात्र 12 मोठा चालत असे. त्यामुळे बहुधा या विहिरीला 12 मोठा हे नाव पडले. आलिशान मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उपविहीर या दोन्ही विहिरींना जोडणारी इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे. आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जाऊन पोहोचतो. या महालाला मध्यभागी 2 खांब आहेत. प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे, त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र सुद्धा आहे. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे. त्यावरील बाजूस नक्षीदार फुले आहेत. या विहिरीच्या समोर मोडी लिपीतील शिलालेखही आहेत, ज्यात या विहिरीबद्दल माहिती दिली आहे. महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानी शेजारी 2 शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली दिसते. स्वतः थोरले शाहू महाराज तिथे बसायचे आणि न्याय निवाडा करायचे. ऐतिहासिक जागांना भेट देण्याची मजाच निराळी आहे, कारण अशा जागांना भेटल्यावर इतिहासाची आणि आपली नाळ किती घट्ट जुळलेली आहे याची दरवेळेस प्रचिती येते. लवकरच भेटूयात एका नवी जागी आणि एका नव्या व्हिडिओसोबतच. हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा आणि त्यासोबतच माझी हेअरस्टाईल कशी दिसते हे सुद्धा नक्की सांगा. आणि हो, आम्हीसुद्धा ओंकारला खूप मिस केलं आहे. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. बाय. राहुलला सगळं सांगितलं, फोन दिला जाणार राहुल कॅमेऱ्याला. ठीक आहे, ते दाखवलं का राहुलने? ठीक आहे. राहुल नीट माहिती द्या. माझ्या मनात जे काय आहे ते तिथं लिहिलेलं आहे सगळं. पडलंय.